तुम्हाला जर पापडी चाट खायची आठवण झाली असेल तर अशी घरच्या घरी मस्त अशी चाट आणि पापडी तयार करा आणि मस्त अशी प्लेट तयार करा। खूप छान चवीला लागते ही पापडी चाट। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला चटपटीत असा चाटचा प्रकार करायचा आहे, तो म्हणजे पापडी चाट। अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तयार होतो। लगेच रेसिपीला सुरुवात करू। पापडी चाट करण्यासाठी आपल्याला आधी चाट तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी इथे पांढरा वाटाणा रात्रभर भिजवून घेतलेला होता। त्यासोबत आपल्याला 2 बटाटे लागणार आहेत, त्यांची मी वरची साल काढून घेतलेली आहे। हे स्वच्छ धुतलेले वाटाणे आता आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। याच्यामध्येच आपण हे 2 बटाटे टाकून घेऊ। 1 ग्लास भरून मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर। चाटसाठी आपण वाटाणे शिजायला घातलेले आहेत, तर आपल्याला आता पापडीसाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच ओवा मी इथे थोडेसे हातावर चोळून घेतलेले आहेत, म्हणजे असं स्वाद छान येतो ओवांचा, त्या घालायच्या आहेत। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे 1 चम्मच। हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आपण आता थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे, पुरीच्या पिठाप्रमाणे। मस्त बघा, थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा करून घेतलेला आहे पुरीच्या पिठाप्रमाणे। आता या गोळ्याला आपल्याला 5 मिनिटासाठी झाकून द्यायचं आहे। 4 शिट्ट्या करून बघा कुकर पूर्णपणे गार होऊ दिलेला आहे। आता आपण त्याचं झाकण काढून घेऊ आणि बघा आपले वाटाणे किती छान असे मऊ शिजलेले आहेत। 4 शिट्टींमध्ये छान असे शिजतात, पण शिट्ट्या मस्त अशा मीडियम गॅसवर करायच्या। तर याच्यामधले आता आपण हे बटाटे साईडला काढून घेऊ। हे वाटाणे आपण थोडेसे असे चमच्याने स्मॅश करून घेऊ। वाटाणे बघा असे अर्धवट असे मॅश करून घेतलेले आहेत। लगेच यांना आपण थोडासा तडका करून घेऊ। त्याआधी आपल्याला हे बटाटे सुद्धा थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत। चाटला तडका करून घेण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालू। तेल छान तापलेलं आहे, थोडासा मी गॅस बंद करून देते। जिरा पावडर घालून घेऊ। पाव चम्मच इथे मी हिंग घालत आहे। 1 चम्मच धना पावडर आहे। 1 चम्मच तिखट मिरची पावडर आहे आणि अर्धा चम्मच काश्मीरी मिरची पावडर आहे, ती घालून घ्यायची आहे। हळद घालायची आहे अर्धा चम्मच। हे थोडंसं आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे करत असताना मी गॅस बंद केलेला होता। आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला वाटाणा घालून घ्यायचा आहे। वाटाणे घातल्यानंतर गॅस चालू केला आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊ। आता या वाटाण्यामध्येच आपल्याला हा बटाटा घालून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा चाट छान असा चटपटीत लागावा म्हणून मी इथे अर्धा चम्मच चाट मसाला घालत आहे। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। चाट बघा थोडासा असा घट्टसर आहे, अजून थंड झाल्यानंतर जास्त घट्ट होईल म्हणून थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, 1 अर्धा ग्लास। 3 ते 4 मिनिटं आता याला छान असं उकळवून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटानंतर बघा चाट असा छान झालेला आहे, मस्त असा उकळला खतखत। तयार आहे आपला मस्त असा चाट। आता गॅस बंद करू। आपला चाट होईपर्यंत मस्त असं ही कणिक मुरलेली आहे। तर बघा एकदम पाहिजे तशी आपल्याला ही कणिक झालेली आहे। थोडीशी आपण परत एकदा मळून घेऊ।
याचे बघा आपल्याला आता 3 भाग करून घ्यायचे आहेत। हे 3 गोळे आपण करून घेतलेले आहेत। त्याच्यापैकी एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला। गोळा व्यवस्थित आपल्याला असा मळून घ्यायचा आहे। एकदा पुन्हा व्यवस्थित असा मी हा गोळा करून घेतलेला आहे। आता याला आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे पोळीप्रमाणे। ही पोळी लाटत असताना आपल्याला तेल किंवा पीठ लावण्याची काही गरज नाही। व्यवस्थित पीठ भिजल्यामुळे ही छान अशी लाटता येते। एकसारखी ही मस्त पातळ अशी पोळी करून घेतलेली आहे। आपल्या चपातीपेक्षा थोडीशी बारीक आहे। तर आता एक काटेरी चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याच्या सहाय्याने याला असं छिद्रे करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे मी या पोळीला असे छिद्रे करून घेतलेले आहे, कारण आपल्याला ही तळताना पुरी फुलवायची नाहीये। एक असं छोटंसं झाकण घ्यायचं आहे, कुठल्याही अशा डब्बीचं असं झाकण घ्यायचं आणि त्या झाकण्याच्या सहाय्याने आपल्याला मस्त अशा या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। बघा मस्त अशा या पुऱ्या होतात। तर बघा इथे मी मस्त अशा छोट्या छोट्या ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे, म्हणजेच आपली ही पापडी तयार झालेली आहे। तर ही आपल्याला आता तळून घ्यायची आहे। आता ह्या पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। त्याच्यासाठी मी ही लाटत असतानाच कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं तापण्यासाठी। तेल बघा छान असं तापलेलं आहे। जास्त एकदम कडकडीत सुद्धा तेल करायचं नाहीये, मस्त असं मीडियम तेल गरम करायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपण ही पापडी सोडू। तर बघा जेवढ्या मावतील तेवढ्या मी इथे पापड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा मस्त मीडियम गॅसवर ह्या पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। पापड्या बघा मस्त अशा तळल्या गेल्या, मस्त कुरकुरीत अशा काढून घेऊ आणि बघा मस्त अशी ही पापडी कुरकुरीत अशी झालेली आहे। या पापड्या करण्याच्या आधी आपण पोळीला टोचे मारून घेतले होते, त्याच्यामुळे ही पुरी आपली फुललेली सुद्धा नाहीये। राहिलेल्या सुद्धा आता आपण अशाच तळून घेऊ। या सुद्धा पापड्या आपण मस्त अशा मीडियम गॅसवर तळून घेतलेल्या आहेत। त्यांच्यामधले पूर्ण असे बबल्स जाईपर्यंत मस्त तळून घ्यायच्या। पापड्या बघा मस्त अशा तळून घेतल्या आणि एका प्लेटमध्ये मस्त अशा ठेवलेल्या आहेत। आता आपल्याला मस्त अशी प्लेट तयार करून घ्यायची आहे, चाट कॉर्नरवर भेटते तशी। त्याच्यासाठी आपण हा रगडा तयार केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आधी। याच्यावरून मस्त अशी ही पुदिन्याची चटणी घालायची आहे। ही पुदिन्याची चटणी आणि चिंचगुळाची चटणी सुद्धा आपण केलेली आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण सेपरेट केलेला आहे। तो सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली राहील, जाऊन नक्की चेक करा। मस्त ही पुदिन्याची चटणी सर्व पापडींवर टाकून घेतली। त्यासोबत ही चिंचगुळाची चटणी सुद्धा टाकून घ्यायची आहे। चटण्या टाकून घेतलेल्या आहेत। बघा किती छान अशी ही प्लेट दिसत आहे चटणी आणि चाट घालून। याच्यावरती आता आपण मस्त असं दही घालून घ्यायचं आहे। बारीक चिरलेला टोमॅटो घालू, बारीक चिरलेला कांदा घालू। याच्यावरून मस्त अशी आता बारीक शेव घालून घ्यायची आहे। शेव जरा जास्त घालायची, म्हणजे खाताना ही पापडी खूप भारी लागते। याच्यावरून आता आपल्याला थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। तयार आहे आपली मस्त अशी चाट कॉर्नरवर भेटते ना तशी मस्त पापडी चाटची प्लेट। तुम्हाला ही साधी सिंपल पापडी चाटची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।